नमस्कार, माझं नाव वल्लरी. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिशमध्ये जे कॉमन मिस्टेक्स करतो त्या बघणार आहोत. सगळ्यात पहिली मिस्टेक म्हणजे अनेक गोष्टींमधील एका गोष्टीबद्दल बोलताना सिंग्युलर फॉर्म वापरणे. फॉर एक्झाम्पल, वन ऑफ माय फ्रेंड लिव्हज इन पुणे. आता इथे आपण माझ्या अनेक फ्रेंड्समधील एका फ्रेंडबद्दल बोलत आहोत, तर फ्रेंडच्या ऐवजी फ्रेंड्स वापरलं पाहिजे. मग करेक्ट वाक्य होणार वन ऑफ माय फ्रेंड्स लिव्हज इन पुणे. याचंच आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. पुरणपोळी इज वन ऑफ माय फेवरेट डिश. हे वाक्य चुकीचंच आहे, कारण आपण अनेक डिशेसमधील एक डिश पुरणपोळी आवडते हे सांगत आहोत. तेव्हा करेक्ट वाक्य होणार पुरणपोळी इज वन ऑफ माय फेवरेट डिशेस. आता आपण नेक्स्ट मिस्टेक बघूया. जेव्हा आपण स्वतःबद्दल आणि एखाद्या व्यक्तीबद्दल बोलत आहोत, तेव्हा स्वतःचा प्रोनाउन पहिल्यांदा वापरणं. फॉर एक्झाम्पल, आय अँड ॲबी आर गोइंग टू अ मूव्ही. आता इथे आपण स्वतःचा प्रोनाउन सेकंड वापरायचं आहे. मग करेक्ट वाक्य होणार ॲबी अँड आय आर गोइंग टू अ मूव्ही. अजून एक मिस्टेक म्हणजे दोनदा पास्ट टेन्स वापरणे वाक्यामध्ये. जेव्हा आपण नवीन इंग्लिश बोलायला लागतो तेव्हा ही मिस्टेक खूप कॉमन आहे. फॉर एक्झाम्पल, ही डिडंट गिव्ह इट टू मी. इथे आपण पास्ट टेन्ससाठी डिड वापरलं असताना परत वर्बचा पास्ट टेन्स वापरणे हे चुकीचं आहे. करेक्ट वाक्य होणार ही डिडंट गिव्ह इट टू मी. हेच प्रश्नार्थक वाक्य वापरताना ही चूक खूप कॉमन आहे. फॉर एक्झाम्पल, डिड यू गिव्ह हिम द गिफ्ट. इथे आपण स्टार्टिंगलाच डिड वापरल्याने गिव्हचा पास्ट टेन्स वापरण्याची गरज नाही. आपण म्हणणार डिड यू गिव्ह हिम द गिफ्ट. अजून एक कॉमन मिस्टेक म्हणजे दोनदा त्याच अर्थाचे शब्द वापरणे. फॉर एक्झाम्पल, रिटर्न बॅक, रिप्लाय बॅक. फॉर एक्झाम्पल, ही रिटर्न बॅक द बुक. म्हणजे करेक्ट वाक्य होणार ही रिटर्न द बुक. अजून एक मिस्टेक म्हणजे चुकीच्या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्ब वापरणे. फॉर एक्झाम्पल, ही प्लेज गुड. आता आपण जेव्हा त्याची खेळण्याची क्वालिटी सांगत आहोत तेव्हा त्याच्यासाठी ॲडवर्ब वापरणं गरजेचं आहे. म्हणजे आपण म्हणणार ही प्लेज वेल. आणि जेव्हा आपण क्वालिटी त्या माणसाची सांगत आहोत तेव्हा आपण ॲडजेक्टिव्ह वापरणार. म्हणजे वाक्य होणार ही इज अ गुड प्लेयर. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.